पहिला जो सामना झाला होता त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हे ओजस यांनी पटकावलेला आहे. पहिला मॅन ऑफ द मॅच सतीश हे ओजस यांना देताना. आता बघूया पहिला षटक घेऊन येत आहे संघासाठी पहिला वैयक्तिक पहिलं वत्सल. आणि अतिशय लूज होता चेंडू आणि त्यांनी उत्तमरित्या फटकावलेला आहे मयूर यांनी षटकार. आणि दुसरा चेंडू हा डायरेक्ट टाकला होता चेंडू फळीवर आणि दुसरा षटकार आलेला आहे मयूर यांच्या हातातून. आणि हा तिसरा चेंडू हा ते सेम चेंडू होता पण ते थोडा चुकलेलं आहे ते. चांगला फटका आणि गचाळ क्षेत्ररक्षण राजू यांच्याकडनं चौकार. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार मारले होते नंतर एक चेंडू त्यांनी मिस केला होता पण नंतरच्या पुढच्या चेंडूवर त्यांनी पुढे सरसावत एक चौकार मारला आहे. आणि हा नो चेंडू घोषित झालेला आहे. नो वरती षटकार टिपल 7 मध्ये नो वरती षटकार. पहिल्या सामन्यात आपण बघितला होता आता या सामन्यात पण. आणि हा अजून एक षटकार मयूर. मला वाटतं मयूर यांनी ओजस यांच्याकडनं स्फूर्ती घेतलेली आहे आणि चांगलीच फलंदाजी करतात. आणि झेलबाद आत्मघाती फटका याला मी आत्महत्या म्हणेन. ते चांगले दिसत होते चांगले षटकार मारले होते. एक षटक झालेलं आहे 29 धावसंख्या. एक षटक महागडे षटक 29 धावसंख्या झालेली आहे. आणि हा षटकार घोषित करण्यात आलेला आहे रुचित यांनी. वॅब यांचं गचाळ क्षेत्ररक्षण 1 धाव 34 धाव मिळालेली आहे. चांगला फटका केलेला आहे चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीप यांच्याकडनं 1 धाव केवळ. साई हे मोठा फटका खेळण्याच्या नादात पण त्यांनी केवळ 1च धाव मिळालेली आहे. केवळ 1 धाव त्यांना समाधान मानावं लागतंय. चांगला फटका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण आणि झेलबाद. प्रमोद तिवारी यांचा चांगला हा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा नाही त्यांनी स्वतःची विकेट ही गमावलेली आहे. 5 चेंडू झालेले आहेत. आणि हा घाणेरडा आत्मघाती फटका मोनू यांनी त्वरित मागे फिरावं आणि मोनू यांचा खराब फटका होता हा. आणि 38 धावा झालेल्या आहेत. 38 धावा 2 षटक झालेली आहेत. 38 धावा सुपर फास्ट वेगासाठी जे जाणले जातात आरजे त्यांच्यासमोर तेवढाच ताकदीचा फलंदाज साई समोर जाणाऱ्या आरजे यांना. आरजेचा पहिला चेंडू आणि हा दिशाहीन चेंडू अवांतर 1 धाव. आणि हा दुसरा दिशाहीन चेंडू नो बॉल पण घोषित झालेला आहे. दुसरा दिशाहीन चेंडू 2 अवांतर धावा. आणि हा सुंदर चेंडू टाकलेला आहे त्यांनी. थोडासा पेस ऑफ केला साई यांनी तो फटकावला आहे. हा वाईड घोषित केलेला आहे. एकदा विचारूया आपण पण त्यांनी नाही सांगितलं. साई यांना नाही लागलेला आहे. आणि ही दिशाहीन गोलंदाजी आक्रमक गेंदबाजी आराम से आरजे टाइम ले भाई आणि हा सुंदर खेळ झालेला आहे. वॅब्सनी अतिशय चित्ताच्या चपाईने हा झेल पकडलाय आणि साई हे परत मागे फिरताना
साई हे झेलबाज झालेले आहेत. आणि आता बघूया पुढचा आणि स्कोर झालेला आहे 42. मयूर यांनी सुंदर प्लॅटफॉर्म एक्सेप्ट करून दिला होता. पहिलं षटक 29 धावांचं आलं होतं, महागडं षटक. पण त्याच्यानंतर त्यांनी ज्या विकेट आहेत त्या अक्षरशः टाकलेल्या आहेत. आणि वॅबसर यांनी अतिशय चित्ताच्या चपाईने झेल पकडला, त्यांचं अभिनंदन. पुढचे जे फलंदाज आलेले आहेत ते आहेत भरत. आणि मला वाटतं संघनायकाने थोडंसं बोलावं आरजे यांच्याशी, कारण की दिशाहीन गोलंदाजी झालेली आहे. अवांतर धावा मिळत आहेत. आणि हा परत आवाक्या भारचा चेंडू घोषित अंपायर रुचित यांच्याकडनं आणि एक अवांतर धाव. आणि त्यांनी थोडंसं डोकं चालवलेलं आहे आणि थोडासा पेस ऑफ केलाय त्यांनी. हा फटका लिलियापणे मारताना भरत. आता पुढचे फलंदाज आलेले आहेत महेश. आणि दिशाहीन गोलंदाजी नो आणि अवांतर एक धाव. आरजे हे लईत दिसत नाही आहेत. जेव्हा ते लईत असतात तेव्हा ते अतिशय वेगवान चेंडू टाकतात. आणि 3 षटकं झालेली आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 47. चौथं षटक संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे सावंत. त्यांना सामोरे जात आहेत महेश, डावखोर फलंदाज. आणि ही आत्महत्या आहे कारण की त्यांचा काहीच ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजामध्ये. आणि हे धावचित होताना कदाचित समोरच्या संघाला धडकी भरेल मयूर परत आलेत म्हणून, पण तसं नाहीये. आणि जी पहिल्या चेंडूवर जे धावचित झाले होते त्यांना महेशांना कदाचित वाटत असेल त्यांची चुकी आहे म्हणून त्यांनी एक सुंदर फटका खेळला. एक धाव. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, एकही धाव मिळालेली नाहीये. आल्या त्यांनी चांगली फटकेबाजी केलेली आहे. पहिलाच चेंडू होता पण त्यांनी सुंदर फटका मारला होता, पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आरजे यांच्याकडनं. चांगला फटका. एक धाव. संघाचा धावसंख्या थोडी हललेली आहे पुढे. सुंदर फटका आणि हा षटकार. आतापर्यंत सावंत यांनी चांगली गोलंदाजी केली होती, एकही अवांतर धाव नव्हती. आणि हा चांगला ब्लॉक होल मध्ये तेवढा चांगला कमबॅक. आणि हे षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे 55. वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत रोनक. चांगला फटका, ताकदीचा फटका मारलेला फटका, पण केवळ एक धाव. राजू यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना चांगला फटका खेळलेला आहे पण केवळ एक धाव मिळू शकते. सावंत यांनी चपळाईने चेंडू पकडला आणि हा फटका बघूया. आणि गचाळ क्षेत्ररक्षण आरजे यांच्याकडनं आणि हा षटकार दिलेला आहे आपल्या संघाला. आपल्या संघाला घरचा आहेर दिलेला आहे आरजे यांनी. षटकार आणि
चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, तिथे कदाचित धावबाद होऊ शकले असते. आणि 18 करोडचा प्लेअर आहे. आणि पंचांनी आवाका भारचा चेंडू घोषित, एक अवांतर धाव. आणि हा ताकदीने मारलेला फटका, षटकार आणि महेश यांच्या भातातून हा दुसरा षटकार आलेला आहे. चेंडू खरंच चांगला होता, चांगली गोलंदाजी होती, पण तेवढा सुंदर षटकार. आणि हा चांगला कमबॅक, डायरेक्ट ब्लॉक होल मध्ये डाऊन टाकलेला आहे. आफ्टर 5 ओव्हर्स 71 रन्स वकांडा स्कोर्ड. आणि हा खरंच चांगला, अतिशय त्यांनी उत्तुंग बनवलेला आहे स्कोर हा. आणि संघासाठी 6वं आणि वैयक्तिक पहिलं षट घेऊन आलेले आहेत राजू. पहिला चेंडू झालेला आहे, एक धाव चोरलेली आहे. महेश यांनी पुढे सरसावत एक मारलेला फटका, पण त्यांना केवळ एक धाव मिळेल. आणि जयेश यांनी पुढे सरसावत मारलेला षटकार, हा त्यांच्या भातातून आलेला दुसरा षटकार. हा फटका प्रमोदला आहे. आणि ही अतिशय चपराक मारलेली आहे राजू यांच्या गालावर. जयेश हे उत्तम फलंदाजी करताना त्यांनी चांगली टोलेबाजी इथे केलेली आहे. 3 बॉल 79. प्रमोदने विचार केलेला याला घ्यायला. 3 बॉल आणि झेलबाद त्यांच्याच भावाने त्यांचा झेल पकडलेला आहे. भाऊबंदकीचा इथेही चालू आहे आमना सामना. महेश हे झेलबाद झालेले आहेत. प्रदीप यांनी एक सुंदर झेल पकडला राजू यांना एक विकेट मिळताना. आणि आता एलके आलेले आहे. शेवटचा चेंडू सामोरे जाणार आहेत राजू यांना. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू. अतिशय हिमालय एवढा स्कोर त्यांनी बनवलेला आहे. बघूया काय करतायत एलके. आणि एलके यांनी उत्तम फटका आणि हा षटकार. धावसंख्या झालेली आहे 86 झालेली आहे धावसंख्या. आणि वकांडा यांनी नावाला साजेसा आता स्कोर करून ठेवलेला आहे 86. आणि 20 करोडचे जे प्लेयर आहेत आरजे, कदाचित आपल्या ह्या निर्णयावर प्रमोद तिवारी यांना पश्चाताप होताना आपल्या नावाला साजेशी ते कामगिरी करू शकले नाही. त्यांनी काळीमा फासलेला आहे संघाला. ऑल सेट. अंपायरनी इशारा केलेला आहे. तिन्ही पंच रेडी आहेत. पहिला चेंडू, पण हा फटकाराचा नादा झेलबाद झालेला आहे. साई यांनी उत्कृष्ट झेल टिपलेला आहे सीमारेषेवर. आणि मोहू यांनी पहिल्याच चेंडूवर एक विकेट घेतलेली आहे. मला वाटतं धावांचा जो प्रेशर आहे ते अतिशय जास्त आहे. आणि चांगला हा चेंडू होता, षटकातला दुसरा चेंडू. रोनक यांनी खूप वॉचफुल रित्या प्ले केलेला आहे. आणि हा कदाचित आवाका बाहेरचा चेंडू होऊ शकला असता, पण पुढे सरसावत रोनक यांनी मोठा फटका मारण्याचा एक प्रयत्न केला आहे, पण ते फेल झालेत. आणि बघूया, आणि हा षटकार. पंचांचा निर्णय बघूया काय असेल. पंचांचा निर्णय षटकार. आणि रोनक यांनी अतिशय सुंदररित्या टोलवलेला चेंडू. सुंदर आणि तेवढ्याच चांगल्या प्रमाणे रिकव्हरी केलेली आहे मोनू यांनी. चांगला एक चेंडू टाकला, एकही धाव मिळालेली नाहीये. आणि सुंदर हा त्यांच्या भातातून, रोनक यांच्या भातातून दुसरा षटकार. संघाची धावसंख्या झालेली आहे 12. एक षटक आणि धावसंख्या झालेली आहे 12. आणि दुसरं षटक संघासाठी भरत हे घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिलं षटक. आणि नो चेंडू घोषित केलेला आहे, केवळ एक धाव.
चांगला फटका, तेवढ्या सुमारशेवर चांगलं क्षेत्ररक्षण मोनू यांचं. आणि पुढचा तिसरा सामना आहे त्याचा नाणेफेक झालेला आहे. नाणेफेकीचा कौल हा झुकलेला आहे मायटी लिओज यांच्याकडे. मायटी लिओज यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला, माफ करा, गोलंदाजीचा निर्णय घेतला मायटी लिओज यांनी. आणि हा चांगला फटका, उत्कृष्ट टोलवलेला षटकार आणि हा त्यांचा वैयक्तिक तिसरा षटकार. चांगला फटका होता पण तेवढंच गशाळ आणि घाणेरडं क्षेत्ररक्षण नितेश यांच्याकडून. आपल्या तुंडील त्यांना वरती घेऊन जाता आलं नाही. पंचन हा अवाक्या बाहेरचा चेंडू घोषित, पंच ऋषी त्यांच्याकडनं. एक अवांतर धाव. अतिशय चांगला फटका खेळले होते आणि तेवढंच चोरटी डाव घेताना एलके यांच्याकडनं थोडस त्यांना चेंडू पकडण्यात थोडासा विलंब झाला आणि तेवढ्यात त्यांनी चोरटी डाव घेतले. आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि हे धावबाद झालेले आहेत महेश यांचं. तेव्हाच एक सुंदर चेंडू होता, भरत यांनी पेस ऑफ करून टाकला होता. मोठा फटका खेळण्याच्या नादात त्यांनी आपली ही जी विकेट आहे ती गमावलेली आहे. हे रोनक हे परत माघारी फिरताना आणि पुढचा फलंदाज येतोय मैदानात सावंत. चांगला फटका मारला, चांगला क्षेत्ररक्षण आणि हे अपील करताना पंचांकडे. आता बघूया पंच काय म्हणतात, धावची झालेले आहेत की नाही. हा मॅचचा टर्निंग पॉईंट परत असू शकतो. त्यांनी एक नाही पंचांनी सांगितलेलं नाही, त्यांनी सल्ला मसलत केली जितेश यांच्या बरोबर, पण पंचांचा निर्णय आहे नाही. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण महेश यांचं आणि उत्तम चेंडू फेक डायरेक्ट यष्टांवर. आणि हा ताकदीने मारलेला फटका, उत्तुंग षटकार, हा गगनभेदी षटकार सावंत यांच्या भातातून आलेला आहे. सुंदर चेंडू चपळाईने क्षेत्ररक्षण केलं पंकज यांनी, संगणक. सुंदर चेंडू एलके यांचा. आणि नो हा घोषित केलेला आहे आणि जे पंच जितेश आहेत थोडक्यात बचावले, नाही तर आता त्यांचा कपाळ मोक्ष झाला असता. सावंत यांनी चांगला फटका मारला होता. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण नितेश यांच्याकडनं आणि एकही धाव नाही. आणि हा चेंडू फटका होऊन त्यांनी यष्टांवर ओढवून घेतलेला आहे. प्रदीप हे त्रिफळाचीत होताना एलके यांची सुंदर गोलंदाजी. जरी या षटकात एक षटकार आला होता तरी त्यांनी एक टिचून गोलंदाजी केलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन एलके, त्यांना समोर येतील आरजे आणि आवाका बाहेरचा चेंडू. एलके घाबरले आहेत का? आणि आरजे यांचा सुंदर फटका आणि हा षटकार. कृपया करून धावफलक सांगावा. आणि 41 धावसंख्या झालेली 41. षटक संपलेलं आहे एलके यांच्या षटकातून 2 षटकार आले होते आणि धावसंख्या झालेली आहे 41, 41. पण बघूया सावंत काही चमत्कार करून दाखवतात का आणि संघाला तारतायत का. चांगला हा चेंडू होता आणि केवळ 1 धाव समाधान मानावं लागतं सावंत यांना. आणि हा मोठा फटका आरजे यांच्या भातातून दुसरा षटकार. आणि अतिशय सुंदर हा जर त्यांनी झेल घेतला असता भरत यांनी उत्कृष्ट झेल झाला असता. सुंदर क्षेत्ररक्षण होतं
एक धाव मिळाली आहे केवळ. आणि मला वाटतं त्यांनी संघासाठी 3 धाव अडवलेल्या आहेत. आणि हा फटका खेळले होते पण नाही, त्याच्यावर केवळ त्यांना 1 धावावर समाधान मानावं लागतं सावंत यांना. सावंत मोठा फटका खेळण्याच्या नादात आहेत. आता बघूया आरजे काय करताय. आणि हा सोडलाय त्यांनी हा चेंडू आणि हा अवाकाबादचा चेंडू घोषित अंपायर रुचित यांच्याकडनं. 1 अवांतर धाव. चांगला चेंडू टाकलाय. षटकार आल्यानंतर नितेश यांनी परत एक कमबॅक केलेला आहे. चांगला चेंडू. 1 धाव. भरत यांचा चांगला पण हा झेल हा जो त्यांचा चेंडू फेक होती ती अचूक नव्हती. नितेशांना तो पकडता आला नाहीये आणि हे त्यांचं षटक संपलेलं आहे. आणि 12 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आणि त्यांच्यामध्ये 34 धावांची गरज आहे. सावंत हे साई यांना सामोरे जाताना आणि हा नो चेंडू घोषित झालेला आहे आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. हा थोडा कमरेच्या वरचा जो चेंडू आहे तो नो घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू मोठा फटका. बघूया काय होत आहे पण झेल सुटलेला आहे. पंचांनी निर्णय घ्यावा. नाही, पंचांनी सांगितलेलं आहे की केवळ 1 धाव मिळेल कारण की हा फलंदाजाला चेंडू लागला होता त्यामुळे ती पुढची धाव ग्राह्य धरण्यात येणार नाही. केवळ 1 धाव. आणि हा झेलबाद. हा बाहेरचा चेंडू होता. हा कदाचित अवाकाबादचा चेंडू असू शकला असता पण 12 चेंडूमध्ये जी 34 धावांची आवश्यकता होती ती पूर्ण करण्याच्या नादात सावंत यांची विकेट त्यांनी गमावलेली आहे. एक सुंदर झेल पकडलेला आहे सीमारेषेवर LK यांच्याकडून. साई यांना 1 विकेट मिळताना. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवर साई यांचं. वत्सल यांनी फटकावला चेंडू पण केवळ 1 धाव मिळेल त्यांना. 57 झालेली आहे. 57 रन झालेले आहेत. 57 आणि 30 रनांची आवश्यकता. 30 रन्स चाहिए. और त्यांनी फटकावला चेंडू. बघूया आणि हा चौकार. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. भरत यांच्याकडनं चेंडू सुटला त्याच्यानंतर काका यांच्याकडनं सुटला आणि सीमारेषेवर गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि चौकार. 4 धावा मिळालेल्या आहेत संघासाठी. बॅटची चेंडूफळीची कट घेऊन चेंडू गेला पण 1 ओव्हर 26 धावांची आवश्यकता. आणि हे अशा प्रकारे धावचीत झालेले आहेत. आणि हा पहिला 1 चेंडू 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. त्यामुळे 1 चेंडू झालेला आहे. 5 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. स्वतः संघनायक प्रमोद तिवारी हे आता मैदानावर आलेले आहेत. बघूया 5 चेंडूत काही चमत्कार करून दाखवतात का. पुढे सरसावत मारलेला फटका. साई यांचं उत्तम क्षेत्ररक्षण आणि केवळ 1 धाव. चेंडू 4 धावांची आवश्यकता. 25. 4 बॉल्स 25. मला वाटतं 4 षटकार मारू शकतील का अर्ज. आणि हा पहिला षटकार त्यांच्या भात्यातून येताना. बघूया काही चमत्कार करून दाखवतात का. पुढचे 3 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता आहे. महेश आपला वेळ घेताना. महेश यांनी थोडा वेळ घेतलेला आहे. तिकडे थोडे थांबलेले आहेत. आरजे यांनीही थोडा वेळ घेतलेला आहे. अतिशय रोमहर्षक परिस्थितीत सामना आलेला आहे. अवाका बाहेरचा चेंडू घोषित. 1 अवांतर धाव. 3 चेंडूत 18 धावांची आवश्यकता.
आणि हा त्यांची गोलंदाजीची लय बिघडलेली आहे. आरजे यांनी जो षटकार मारला होता, गोलंदाजीची लय बिघडली महेश यांची. हा दुसरा आवाकाबाचा चेंडू षटकातला. बघूया बघूया आता काय करतात. अतिशय रोमहर्षक परिस्थितीत हा सामना गेलेला आहे. आरजे आरजे काही कमाल करून दाखवतात का? समोर संघनायक प्रमोद तिवारी आणि हा मारलेला सुंदर फटका होता. केवळ 4 धावा सीमारेषेवर. गचा क्षेत्ररक्षण हे चालूच राहिलेलं आहे. 2 चेंडू 13 धावा. 2 बॉल्स 13 रन्स रिक्वायर्ड. आणि हा मोठा फटका मारायचा नादात झेलबाद. आणि आता संघाला कोणीच तारू शकणार नाहीये. आरजे यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांनी गोलंदाजीतलं अपयश भरून काढलं, पण ते संघाला तारू शकले नाहीयेत. आणि अतिशय निराश मनाने माघारी फिरताना आरजे. आणि पुढचे लास्ट बॉल शेवटचा चेंडू आणि नो चेंडू टाकलेला आहे. ज्याची भीती असते गोलंदाजाला तेच झालं. नो चेंडू, पण त्याच्यावर मोठा फटका आला नाही. आणि हा षटकार शेवटचा चेंडू चांगला षटकार मारला, पण तरी त्यांनी सामना गमावलेला आहे. प्रमोद तिवारी अतिशय उत्कृष्ट झुंज आपल्याला बघायला मिळाली प्रमोद तिवारी यांच्या संघाकडनं, पण ती अपयशी ठरली.